नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण पाठ्यपुस्तकाला सुरुवात करणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये जी पहिली कविता आहे किंवा प्रार्थना आपण म्हणू, तू बुद्धी दे, ही तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये अभ्यासासाठी नाही आहे, परंतु फक्त ती तालासुरात म्हणून घेण्यासाठी आहे, काव्यानंदासाठी आहे. तर ही जी प्रार्थना आहे ही कवी गुरु ठाकूर यांनी लिहिलेली आहे. कवी गुरु ठाकूर जे आहेत हे आता मराठी चित्रपटांसाठी गीतं लिहिण्याचे काम देखील करतात. आता ही जी प्रार्थना आहे ही आपण एकदा वाचून घेऊ. थोडक्यात तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगेन. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना होतयांचा सारथी. साधना करती तुझी जे नित्य तव सहवास दे, जाणव या दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेव त्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना. धमन्यातल्या रुधिरास या खलभेदण्याची आस दे, सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती, नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती. पंखास या बळ दे नवे, झेपावण्या आकाश दे. या प्रार्थनेतून कवी सांगतायत, देवाला प्रार्थना करतायत की तुम्हाला तेज दे, बुद्धी दे, चेतना दे, विश्वास दे, आणि जे सत्य जे सुंदर आहे माझ्या आजूबाजूला कायम मला त्याची ओढ असू दे. ध्यास दे म्हणजे ओढ असू दे. जे गरीब दुबळे आहे, ज्यांना कोणीही नाही, अशांचा तू सोबती हो. जे या जीवनात मार्ग भटकले आहे, वाईट मार्गाला लागले आहेत, अशा लोकांना तू चांगल्या मार्गावर घेऊन ये. आणि जे तुझी कायम प्रार्थना करतात, तुझी भक्ती करतात, तुझ्यावर विश्वास ठेवतात, त्यांना तू कायम सहवास दे, त्यांच्यासोबत तू कायम राहा. परंतु माझ्यामध्ये देखील जी गोरगरीब लोक आहेत, त्यांचे दुःख वेदना, त्यांचे कष्ट समजून घेण्यासाठी मला देखील संवेदना दे. माझं जे नसा आहे त्यांमधून देखील संवेदना ज्या आहेत त्या वाहू दे. धमन्यातल्या रुधिरास या खलभेदण्याची आस दे. म्हणजे माझ्या जे धमन्या आहेत, माझ्या नसांमध्ये जे रक्त वाहत आहे, त्यांच्यामध्ये तू वाईट गोष्टींना नष्ट करण्यासाठी ओढ असू दे. मला कोणत्याही वाईट गोष्टीला बघून ते नष्ट करण्याची माझ्यामध्ये शक्ती येऊ दे. सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे. माझ्या शब्दांना सामर्थ्य आणि जगण्यास अर्थ प्राप्त करून दे. सन्मार्ग, सन्मती, सत्संगती यांची ही गोष्टी ह्या तीनही गोष्टी जीवन जगण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहे. या मला लाभो. आणि कितीही संकट आली, कितीही वाईट प्रसंग आले आयुष्यात, तरी माझे विचार, माझी नीती कधीही भ्रष्ट होऊ देऊ नको. मला कधीही वाईट मार्गाला जाऊ देऊ नको. माझ्या पंखांना बळ दे. या आकाश, हे जग जे आहे यामध्ये प्रगती करण्यासाठी, मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी माझ्या पंखांना बळ दे, असं गुरु ठाकूर यांनी सांगितलेलं आहे. आता ही जी कविता आहे किंवा प्रार्थना, यांवर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न उत्तरं विचारले जात नाही. आता आपण पुढची जी कविता आहे, अंकिला मी दास तुझा, ती बघणार आहोत. दुसरी कविता संतवाणी, त्यातला पहिला जो भाग आहे तो आपण बघणार आहोत. पहिला भाग, अंकिला मी दास तुझा. अंकिला मी दास तुझा ही रचना जी आहे ती संत नामदेवांची आहे. संत नामदेवांचा जन्म 1270 ते मृत्यू 1350. आता यांचा जन्म सातारा जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीच्या काठी नरसी बामणी या गावी झाला. आता ह्या संत नामदेवांना संत शिरोमणी असं देखील म्हणतात. त्यांचं टोपण नाव आपण म्हणू किंवा त्यांना दिलेलं, त्यांच्या कार्यामुळे त्यांना दिलेलं नाव, उपाधी आपण म्हणू शकतो, संत शिरोमणी असं देखील म्हणतात. आता थोडक्यात नामदेवांचा परिचय आपण बघू आणि नंतर कवितेला किंवा रचनेला सुरुवात करू. वारकरी संप्रदायातील थोर कवी. आपल्याला माहिती आहे, नामदेव जे आहे, संत नामदेव जे आहे, वारकरी संप्रदायातील कवी. संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगांची भाषा सुबोध, सरळ आणि साधी आहे. यांनी जे अभंग लिहिले आहेत याची भाषा जी आहे, विषय अतिशय उत्कट, म्हणजे अगदी जाणून, म्हणजे जवळ वाटणारा, आपल्याला जवळ वाटणारा असा विषय, आणि भाषा जी आहे अगदी साधी, सोपी, सरळ, समजण्यासाठी अतिशय सोपी अशी भाषा आहे. त्यांनी हिंदीतही रचना केली, फक्त मराठीत लेखन नाही केलं, तर त्यांनी हिंदीमध्ये देखील लेखन केलं आहे. तर पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. पंजाबामध्ये जाऊन त्यांनी आपल्या धर्माचा प्रसार केला, भागवत धर्माचा. आणि पंजाबी लोकांचं किंवा शीख धर्माचं जे धार्मिक ग्रंथ आहे, गुरुग्रंथ साहिब, यांमध्ये त्यांची 61 कवनं आहेत. त्या 61 कवनांना भक्त नामदेवजी की मुखबानी असं नाव देखील देण्यात आलं आहे. बघा,
म्हणजे नामदेवांची, संत नामदेवांची जी महत्त्व आहे हे शीख धर्माने देखील मान्य केलं होतं त्यावेळेस. प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. आता हा जो अंकिला मी दास तुझा आहे, ही कविता जी आहे, या अभंगामध्ये आपण अभंग म्हणू, या अभंगामध्ये संत नामदेवांनी देवाला वेगवेगळी उदाहरणं, दृष्टांत म्हणजे काय, उदाहरणं, या उदाहरणातून देवाला याचना केली आहे की तू देखील माझी मदत कर, तू देखील माझ्यासाठी धावून ये, विनंती केली आहे. आता आपण थोडक्यात ही कविता आपण अभ्यासणार आहोत. अंकिला मी दास तुझा. अंकिला, अंकिला म्हणजे काय, शरण आलेला, सरेंडर आपण म्हणतो, सरेंडर, शरण आलेला. अंकिला मी दास तुझा म्हणजे देवा मी तुला शरण आलेला तुझा भक्त. दास म्हणजे कोण, भक्त, डिओटी आपण म्हणू शकतो. तर कवितेला सुरुवात करू. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कन वाळू, तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. सवेची झेपावे पक्षीनी, पिली पडताची धरिणी, भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे, वनवा लागलासे वनी, पाडस चिंतित हरणी, नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. आता छोटा आहे परंतु खूप मोठा अर्थ दडलेला आहे. आपण लाईन बाय लाईन जाऊन एक एक ओळीचा अर्थ बघू. अग्नी माझे पडे बाळू. अग्नी माझी पडे बाळू म्हणजे अग्नीमध्ये, अग्नी माझी म्हणजे अग्नीमध्ये बाळू, बाळू पडतो. बाळू म्हणजे कोण, एक लहान बाळ. ज्यावेळेस आगीमध्ये एखादं लहान बाळ पडतं किंवा आगीमध्ये ते सापडतं, त्यावेळेस सगळ्यात जास्त अगदी जिला चिंता असते ती कोण असते, त्या बाळाची आई असते. आणि ही आई स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या बाळाला वाचवण्यासाठी जशी धावत पळत येते, तैसा धावे माझिया काजा, तसाच तू माझ्यासाठी धावून ये. जे संत नामदेव आहेत हे विठ्ठलाला, संत नामदेव हे कोणाचे भक्त होते, विठ्ठलाचे भक्त होते. तर संत नामदेव विठ्ठलाला सांगताय की जशी ती आई तिच्या बाळाला वाचवण्यासाठी धावत पळत येते आहे अग्नीमध्ये पडलेल्या बाळाला, तसाच तू माझ्यासाठी, माझ्या कामासाठी धावून ये, कारण मी तुझा शरण आलेला भक्त आहे. संत नामदेव सांगताय की एका बाळाला वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने त्याची आई धावून येते, त्या पद्धतीने तू देखील माझी आईच आहे. एक भक्त, भक्तासाठी त्याचा जो देव असतो ही एक आईच असते. तर संत नामदेव विठ्ठलाला आईची उपमा देत आहे. ते म्हणताय की तू देखील माझ्यासाठी त्या आईप्रमाणे काय हो, धावून ये. सवेची झेपावे पक्षीनी, पिली पडताची धरणी. पुन्हा या ठिकाणी आई आणि पिल्लाचं उदाहरण दिलंय. त्यांनी सांगितलं सवेची झेपावे पक्षीनी, पिली पडताची धरिणी. म्हणजे घरट्यातून ज्यावेळेस पिल्लू अचानकपणे धरतीवर पडायला लागतं, जमिनीवर पडायला लागतं, त्या पिल्लाला पकडण्यासाठी किंवा त्याला वाचवण्यासाठी जी पक्षिणी आहे, त्या पिल्लाची जी आई आहे, ती काय करते, पटकन झेप घेते आणि त्या पिल्लाला पकडते. भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. भुकेले वत्सरावे, एखाद्या भूक लागलेल्या वासराला, वत्सरावे म्हणजे गाईचं वासरू, ते भूक लागल्यावर ते ओरडतं आहे आणि गाईला ज्यावेळेस समजतं, धेनू हुंबरत धावे, धेनू म्हणजे गाय, त्या गाईला ज्यावेळेस समजतं की माझ्या वासराला भूक लागली आहे, ती जशी धावत धावत पळत त्या वासराला दूध पाजण्यासाठी येते आहे, तसा तू देखील माझ्यासाठी धावत ये. जशी पक्षीण आपल्या पिल्लाला पकडण्यासाठी येते, तिचा जीव वाचवण्यासाठी येते, तसाच तू देखील माझ्यासाठी धावून ये. वनवा लागलासे वनी, पाडस चिंतित हरिणी. म्हणजे ज्यावेळेस जंगलाला आग लागते, ज्यावेळेस जंगलाला आग लागते आणि त्या आगीमध्ये हरणीचं पाडस सापडतं, हरणीचं पाडस म्हणजे हरणाचं पिल्लू त्या आगीमध्ये सापडतं, तर त्यावेळेस जशी ती हरणी त्या पिल्लाला वाचवण्यासाठी कासावीस होत असते, त्याचा जीव वाचवण्यासाठी ती धडपड करत असते, तसाच तू देखील माझा जीव वाचवण्यासाठी किंवा माझ्या कार्यासाठी, माझी मदत करण्यासाठी तू देखील धावून ये. नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. नामा, नामा म्हणे मेघा जैसा. नामा म्हणजे संत नामदेवांनी स्वतःचा उल्लेख त्या ठिकाणी केला आहे. नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. नामदेव म्हणताय ज्या पद्धतीने मेघाला, मेघा म्हणजे पावसाची जी ढगं असतात
त्यांना चातक पक्षी जसा विनवतो, विनंती करत असतो की तुम्ही बरसा, कारण तुम्ही बरसले तरच मी पाणी पिईल आणि माझी तहान भागेल किंवा मी जिवंत राहू शकेल. चातक म्हणजे हा एक काल्पनिक पक्षी आहे, असा कुठलाही पक्षी अस्तित्वात नाही आहे. एक काल्पनिक पक्षी की जो फक्त पावसाच्या पाण्यावरच जगतो असं म्हटलं जातं. त्यामुळे नामदेव म्हणतात की जसा चातक हा फक्त मेघाच्याच पाण्यावर जगतो, पावसाच्या पाण्यावर जगतो, आणि तो जसं पावसाच्या पाण्याकडे आस लावून बसलेला असतो, तसाच मी देखील विठ्ठला तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलो आहे. आणि तो चातक पक्षी जसा पावसाच्या ढगांना विनंती करतोय की तुम्ही बरसा, तसा मी देखील तुला विनंती करतो आहे की तू माझ्यासाठी धावून ये. मी देखील तुला विनवतो आहे की तू माझ्यासाठी धावून ये. अशा पद्धतीने या अभंगामध्ये संत नामदेवांनी विठ्ठलाला माऊली म्हटलंय. आणि एक आई जशी आपल्या पिल्लाची काळजी करते, त्या पिल्लावर प्रेम करते, तसेच प्रेम तू देखील माझ्यावर कर, अशी संत नामदेव विठ्ठलाला प्रत्येक उदाहरणातून काय करत आहे, विनंती करत आहे. कधी ते स्वतःला बाळ म्हणताय तर त्या बाळाची आई म्हणजे विठ्ठल म्हणताय, कधी ते स्वतःला पक्ष्याचं पिल्लू म्हणताय तर पक्षी म्हणजे विठ्ठल आहे, कधी ते स्वतःला गाईचं छोटं वासरू म्हणतायत, कधी ते हरणाचं वासरू म्हणून संबोधताय स्वतःला, तर कधी स्वतःला चातक म्हणतायत. परंतु ह्या प्रत्येक उदाहरणातून ते विठ्ठलाला एकच प्रार्थना करत आहेत की हे विठ्ठला, तू माझ्यासाठी एक आई बनून माझ्या कार्यासाठी किंवा मला मदत करण्यासाठी तू धावून ये, असं संत नामदेव विठ्ठलाला विनंती करत आहेत.